आता बघा आपल्या हे बघा तुम्ही आता तो कसा पळतोय. जेवतोयस झोपतोयस वे झोप लवकर. स्टार्ट करूयात. आज बघा मामींच्या घरून खेकडे आणली ती जिवंत आहेत ते चला आपण बघूया. चला की हे बघा तुम्ही आता तो कसा पळतोय. हा इकडे एक पिल्लू आहे त्याला लहान राहत आहे. हे बघा तिकडे पळतोय. बाकी मेली ती बाकीची खेकडे बघा. बघा आता येऊन मला तुझ्या व्लॉगमध्ये घे. नुसता टाइमपास करतोय बघा. त्याला त्या खेकड्यांच्या नदीत नेऊन सोडायचं आहे. बघा बारकासा खेकडा आहे हा. हे खेकडे हे बघा खेकडे सगळा इकडे राडा चालू आहे. बघा आता त्यात टाकली. हा इकडे मोठा बघा जिवंत आहे खेकडा. बघा सोडर खाली. अरे काय झालं मी आला काय मी आला देऊ खेकडा. बघा कसं पोहोचतोय. दुपारच्या 1 वाजता भेळ बनवूयात आता आपण. चला काहीतरी नवीन. बघा हे आपले मिस्त्री आहेत भेळ बनवणारे कुक चिल्लर फॅक्टरी. चला कुक आपल्याला काय काय लागणार आहे काय सामग्री घ्यायची. आपला हा छोटा कुक आत्ता सध्या तरी कांदा सोलत आहे बघा. आणि हा मोठ्या कुकचा विचार चालला आहे की आता भेळमध्ये काय टाकायचं ते. यांनी आता इकडून बघा मोठा चाकू घेतला आहे. आता बघूयात भेळ व्हायचं सामान कुठवर आलं हे बघू शकता तुम्ही. आमचा भाऊ कांदा कापत आहे ओके मध्ये. हा बघा इकडे छोटा पॅकेट. तू काय काम करते आज सांग लवकर सगळ्याच. हा पण आला आहे बघा. सगळी मिळून भेळ बनवत आहेत. बघूयात आपण आता कशी भेळ बनवतात ते. हॅलो बघू शकता तुम्ही मी भेळ बनवत आहे. काय त्यात टाकलं नाही अजून तरी बी हलवत आहे. बघू शकता तुम्ही. बघा आपल्या शेफचं तोंड बघून घ्या तुम्ही. भेळ कॉन्टॅक्ट करायचं असलं तर यांच्याशी डायरेक्ट करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. बघू शकता तुम्ही कसं भेळ बनवायचं काम नक्कीमध्ये चालू आहे. जसं बघा इकडं काहीतरी एकट्याचं वेगळं चालू काम आहे. कसं काम चाललंय बघा. इकडे हे शाळेत ना आल्या बघा रेस काय बदलत नाही. रोज त्या रेसवर असते बघा. कसं काम चाललंय बघा यांचं. हे बघा तुम्ही भेळ बनवायचं काम कसं ओकेमध्ये चालू आहे. हे आपले शेफ भेळ बनवत आहेत. बघा तुम्ही. हा म्हणतो आता चिरमुरा कशाला टाकतात मग भेळ कशाची असते रे बाळा. भेळ कशाची असते मग चिरमुऱ्याचीच असते ना. मग बसली बघा तुम्ही. आता भेळ बनवायचं काम चालू आहे ओकेमध्ये. हा बघा आता कसा भेळ बनवत आहे. याच्या नादात सगळी भेळ आडवी होईल. बघात ना आपले सर्व मित्रमंडळी भेळ बनवत आहेत. हे बघा कसा मापाने एकदम घेत आहे लिंबू पिळून त्यात. बघा तर बघा ही कशी एकदम भेळवर तुटून पडणार आहे थोड्या वेळानं. ही बघा यो बघा त्याला दम टाकतोय का वरडायचं आहे आता. दम टाकत जाऊन लिंबू कशाला खाते का खायची गोष्ट आहे. हा गोष्ट काय हा गोष्ट. बघा आता तुम्ही हे पण एकदम पसरून लिंबूचे पाणी टाकत आहे भावांनो. हे बघू शकता तुम्ही भेळ बनवायचं काम एकदम अतिशय वेगाने चालू आहे. सर्व काय करते भेळवर तुटून पडणार आहे थोड्या वेळाने. बघू शकता तुम्ही. आपला मोठा खूप बनवत आहे. चला गडी तापला आहे. जरा हलवून दाव राजवीर भेळ. हळूहळू
आता आपण भेळचा सिनेमॅटिक व्हिडिओ बनवूयात. हे सरळ बाजूला. आता बघा आपल्या भेळ बनवून तयार आहे. आता आपण त्याचा आनंद घेऊयात. चला. भेळ बनवून तयार आहे बघा. टाकलाय व भेळ बनवून तयार आहे. आता आपण त्याचा आनंद घेऊयात सगळे मिळून. आता मी बघा भेळचा डायरेक्ट तोफातच आनंद घेत आहे. चला भेळ तिखटले. चला आता आपण आलो बघा इकडं वरती. बघूया पोरांचं काय चाललं बघा. हे आत्ताच पडलं बघा. थांबा दाखवलं काय तर पडलं बघा डगमध्ये. कुठं गेली ती बाकीची काबडी. गाडी एक हित आहे. बाकी सगळी बघा बघेल तेव्हा फोनवरच असते. ए आयशा बघा तुम्ही बघा येऊ इथं आहे. आयशा कुठं आहे? बघूया आपण आयुष कुठं आहे. आयशा हो बघा इकडं. आता यांचा कसा टाइमपास चाललाय. पोरांचा बेतडाव चढली ती बघा. आता बघा उतरले. आता व्हिडिओ करतोय की लगेच. चला भावांनो आता बघा सगळ्या पोरांचा नुसता टाइमपास चाललाय. खेळणं ते जर काय. हो बारक्या बघा इकडे काय चाललंय. हे बारक्या काय करतोयस? काय खेळतोयस? काय निघतोयस? काय खेळतोयस तर? जेवतोयस? झोपतोयस वे? झोप लवकर. झोपा. सगळी येडी येते बघा ह्या गँगमध्ये. ही एक येडी गँग आहे बघा. झोपकी झोपकी झोपकी. हां सगळ्यांची बघा नुसती आता चेष्टा झाल्या बघा. एकामेकाबरोबर झटत बसते ती. काय मग भावांनो आता काय खेळून झाले ती पोरं. चला भावांनो नुसता दंगा चाललाय बघा. पळा पळा लवकर चला. पोरं नुसती दंगा करते ती बघा. कसं आहे बघा. ह्यो इकडे गडी झोपलाय. ही एकामेकाच्या माग लागली ती बघा. कसं चाललंय बघा. नुसता कालवा सुट्टी नॉट बघा 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 कशी पळते ती नुसती एकामेकाच्या मागाने बघा. आहे का ही बी पळते ती अशी का नाही बघा. आहे का ते लाईक करा. ती मध्येच एक गडी झोपला आहे. काय त्यांचं चाललंय. खो खो तर नाक कधी खेळणार. प्रॅक्टिस चालल्या दांबाला बी लगेच गडी 40 सेकंदात म्हणतो मी खो खो खेळणार. कशाला कुत्र म्हणतोय आता. ही एक जण कुत्री म्हणते का बोंबलायचं. बसली शांत. दंबली तिकडे बरं का आपलं. चला आपला ब्लॉग आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.